एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार, भारतीय लष्कराकडून देखील चोख उत्तर। भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानी शेअर बाजार गडगडलाय। पाकिस्तानी शेअर मार्केटमध्ये 2500 अंकांची घसरण झाली। भारताच्या हल्ल्याची पाकला भीती आहे। राजस्थानमधून आयएसआयएससाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक झाली। भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी। जैसलमेरचा रहिवासी पठाण खान याला अटक झाली आहे। त्यानं पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतल्याची देखील माहिती आहे। पर्यटकांचे जीव वाचवणाऱ्या आदिलच्या भावाला मिळाली आहे नोकरी। जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाकडून आदिलचा लहान भाऊ नजाकतला नोकरी। हल्ल्यामध्ये आदिल हुसेन शहाची अतिरेक्यांकडून हत्या करण्यात आली होती। जम्मू काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे चिनाब नदीमधील पाण्याची पातळी वाढली। यामुळे सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून अटारी बॉर्डरवरून फक्त पाकिस्तानी नागरिकांना दिला जातोय प्रवेश। भारतीय नागरिक जे पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित आहेत त्यांना प्रवेश अद्यापही बंद आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागामधील नागरिकांना प्रशासनाकडून सूचना। अन्न आणि औषधांचा साठा करून ठेवा। एलओसीवर 13 ठिकाणी प्रशासनाच्या सूचना आहेत। जम्मू काश्मीर रामबन परिसरामध्ये ढगफुटीमुळे नॅशनल हायवे 44 वर भूस्खलन। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। हिमाचलमधील कुलू जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी, तर आपत्कालीन विभागाला ईमेलद्वारे धमकी आल्याची माहिती आहे। सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी आहे। कुलू पोलीस प्रशासन आणि सैन्यदल अलर्टवर आहे।